दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 26 जुलै 2026 संध्याकाळची स्थिती. भीमा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे तिथली धरणं झपाट्यानं भरली आहेत. यामुळे घोडसह 8 धरणांमधून पाणी सोडलं आहे आणि उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही संध्याकाळी 6 वाजता 55,000 क्युसेक होती आणि धरण हे 88% भरलेलं आहे. ते लवकरच 100% भरेल अशा स्थितीमध्ये आलेलं आहे. भीमा खोऱ्यातल्या घोड धरणातनं 12,000 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे, तर चासकमानमधून 15,000 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. याचबरोबर भामा आसखेड प्रकल्पातून 4,700, आंध्रामधून 2,000, पवना धरणातून 7,450, मुळशीमधून 10,000, कासारसाई प्रकल्पातून 750, तर खडकवासला प्रकल्पातून 2,996 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे. पुणे बंड गार्डनचा विसर्ग सायंकाळी 21,000 क्युसेक इतका होता, तर दौंडची आवक ही 55,400 क्युसेकपर्यंत पोहोचली होती. आज सकाळी रविवारी सकाळी उजनी धरण हे 80% भरलं होतं, मात्र ते 8% वधारले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते 88% झालेलं आहे. यामुळे येत्या 2 दिवसात उजनी धरण 100% भरणार आहे. भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये सध्या पाऊस सुरू आहे आणि यामुळं तिथं ती धरणं झपाट्यानं भरली आहेत. त्यामुळं वरील धरणांमधनं पाणी सतत सोडलं जात आहे. एकीकडं सोलापूर जिल्हा हा कोरडा आहे, इथं पावसाचा पत्ता नाही आहे. मात्र दुसरीकडं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे मात्र आता 100% भरण्याच्या मार्गावर आहे. उजनी धरणावर या पावसाळा हंगामात केवळ 155 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, तर विसापूर धरणावर सर्वात कमी 40 मिलीमीटर आणि घोडवर 140 मिलीमीटर पावसाची नोंद या पावसाळा हंगामामध्ये आहे. वीर धरणामधनं सुद्धा 15,000 क्युसेकचा विसर्ग सध्या नीरा नदीमध्ये सोडला जातो. ह्याचा फायदा भीमा नदीला होतो आहे आणि पंढरपूरमध्ये भीमा नदी सायंकाळी 17,000 क्युसेकने वाहत होती. जुना दगडी पूल हा भाविकांना पायी ये जाण्याकरता सुद्धा बंद करण्यात आलेला आहे.